आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स संघाचा स्ट्रायकर गोलंदाज अक्षय पाटील. पाहायचं आहे अक्षय विलक्षणीय लक्षणीय कामगिरी करेल का आपल्या संघासाठी. या अगोदरच्या सामन्यादरम्यान आपण पाहिलं होतं संघ कुठेतरी अडचणीत असताना संघाचा तारणहर्ता ठरला होता तो संदीप होलांगडे. पाहूया आता गणेश मात्र चौकार आणि श्री गणेशा करतोय की काय. आणि खरोखरच 4 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. गणेशाचं वरदान जणू आज लाभलं की काय. गणेश काटकरच्या माध्यमातून परखंदळे संघाच्या दिवसाचा तारणहर्ता ठरणारा प्लेयर आहे तो गणेश काटकर. काटकसरीने आणि खरोखरच मोठ्या धैर्याने पराक्रम करताना पाहायला मिळतोय गणेश काटकर फ्रॉम परखंदळे. पाहूया विद्यमान सामना. पंचांचा नोचा कॉल आहे. फेकी ऑब्जेक्शन आहे. 9+2+1. पंचांना आत्ताचा धावा 4 असतील का. 4 ना. धन्यवाद. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 8. या स्पर्धेसाठी मी पंचांनाही विनंती करतो आणि दोन्ही मुटकलवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की सामना थोडा स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायची आहे. जवळजवळ आता 4:45 झालेले आहेत. सामना हा थोडासा स्पीडअप करा. कोणताही विलंब लावू नका प्लीज. सकाळच्या सत्रापासून आपण सर्वांनीच या सोहळ्यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहात. त्याबद्दल तुमचंही संयोजन कमिटीच्या वतीने मनस्वी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढेही तुमचं सहकार्य राहील अशी आशा बाळगतो. (4796) गाडी कोणी घेऊन गेला असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये सूचित करा. आणि हा पहा प्रहार किती मोठा असावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. अमोल पिंबळे चेंडू सीमारेषे पार. चौकार. डीजे चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9+13. बिनबाद 13. आपण मर्यादित षटकांचे ज्या वेळेला सामने खेळतो त्यावेळेला पॉवर प्लेचं षटक हे आपलं तारणहर्त असतं. पॉवर प्लेमध्ये जर आपला स्कोअर चांगला आपण उभा केला तर आपणास पुढील वाटचाल सुकर होते. हे कित्येक वेळेस आपण पाहत आलोय. चूक होणे नाही. अमोल पिंपळेला माघारी परतावं लागेल. क्षेत्ररक्षक योगेश उत्कृष्ट असा झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे.
आणि आता अमोलची जागा घेण्यासाठी आलाय जालिंदर. पाहायचा आहे आपल्या संघासाठी जालिम औषध तयार करेल का आपल्या रणमशीन मधून. चेंडू मात्र पंचाकडून स्वैर घोषित. वाईटच्या रुमानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली आकर्षित करणारी अशी फलंदाजी पाहायला मिळत होती आपणास, परंतु अमोल मात्र माघारी परतला. चूक होणे नाही. क्षेत्ररक्षण पॉइंटला मात्र तितकी साजेशी क्षेत्ररक्षणाची साथ देताना आणि जालेंदरला मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. स्पीड जरा जवळजवळ 2 विकेटचं पतन झालंय. आता फलंदाजीसाठी आलाय तो शिवाजी. पाहायचा आहे महाराजांच्या नावाची लौकिकता असणारा हा फलंदाज पाहायलाय तितकीच आपली नावाच्या साजेशी कामगिरी करेल का. या बॅटचं तलवारीमध्ये परिवर्तन करेल का. चांगलं आकर्षित करणारी अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. खरोखरच आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजासाठी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. तीच त्याच्यासाठी स्फूर्ती असेल, त्याची एनर्जी असेल, त्याच्या आकर्षणाला, त्याच्या शैलीला सलामी करणारी खरोखरच ही गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु गणेशला बीट करतोय. गोलंदाजाने मात्र खरोखरच आकर्षित करून घेतलंय आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून. सलग 3 चेंडू डॉट. क्या बात है. निर्धाव चेंडूची हायट्रिक केली. क्या बात आहे. जवळजवळ मला वाटतं आपल्या नावावरती मेडन ओव्हरचा विक्रम करेल का हे शेवटचे 2 चेंडू सांगून जातील. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य असं क्रिकेट सोहळ्याचं सत्र अस्त्र पाहायला मिळत आहे. 9 तरुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणार. जवळजवळ मला वाटतं 5 चेंडू निर्धाव टाकलेत. आकर्षित करणारी गोलंदाजी असेल. मला वाटतं कालच्या सत्रापासूनचा पहिला गोलंदाज असेल. त्याने खरोखरच एक लक्षणीय कामगिरी केली आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र चेंडूला सन्मानित केलं. चेंडू सीमारेषे पार चौकार. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. संघाचा धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2 लॉस 19. 2 बाद 19. आता आलाय गोलंदाजीसाठी तो संदीप फलागडे. खरोखरच व्यावसायिक क्रिकेट खेळताना तिरंगा टीमचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. पंचाकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे धावतं राहील. संघाची धावसंख्या होती ती 2 लॉस 20. नजीब मुल्ला ट्रॉफी 2024
2024 मध्ये आपलं एक लक्षणीय क्षेत्ररक्षक योगेश, मात्र योगेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जवळजवळ आपल्या क्षेत्रात आलेली झेल त्याने अचूक टिपलेत. शिवाजी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता शिवाजीची जागा घेण्यासाठी आलाय तो सागर दळवी. पाहायचाय सागरासारखं भरभरून धावांचा ओघ आपल्या संघासाठी आपल्या फलंदाजीतून आपल्या बॅट मधून निर्माण करेल का. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिनिधित्व करणार असं व्यक्तिमत्व राहुल वाघ साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. खरोखरच साहेब, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन या तरुणांना आशीर्वाद देण्यासाठी, मायेचा हात पाठीवर ठेवण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचंही आम्ही मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्या बात आहे. गोलंदाजी अटॅक तर पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक पिंटू पाटील मात्र तितकीच तोलामोलाची साथ देतोय आपल्या सहकार्याला. ओल्ड इज गोल्ड म्हटलं तर हरकत नाहीये. पिंटू पाटील म्हटलं तर आज मुटकेश्वर स्फोटचा आपण जो पाहतोय त्याचा खरा सूत्रधार म्हटलं तर पिंटू पाटील असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2 लॉस 3 लॉस 23. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो विकास शिर्के. क्या बात आहे. काय गोलंदाजीचा अटॅक आहे, काय अचूक मारा आहे. फलंदाजाला मात्र सागर दळवी. एका बाजूने गणेश मात्र आपला किल्ला लढवत आहे, परंतु पाहायचा सागराला सागरासारखी काही कामगिरी करता नाही आली. माघारी परतावं लागतंय. यश प्राप्ती लाभली ती विकास शिर्के याला. विकासच्या नावावरती अजून एका विकेटचं काउंटिंग होईल. पाहूया गणेशला साजेशी साथ देईल का बबन फरखंदळे संघाचा फलंदाज. चांगले आकर्षित करणाऱ्याशी गोलंदाजी विकास शिर्के स्वयं संगण नायक आपल्याला
मुटकेश्वर मुटकलवाडी संघाचा संघनायक गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. संदीप फलंगडे असेल, पिंटू पाटील असेल. आता मात्र खरोखरच पाहायचं आहे, क्षेत्ररक्षकाची तितकी चुणूक पाहायला मिळते. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 25. 4 विकेटच्या बदल्यात संघाची धावसंख्या आहे ती 25. चांगलं आकर्षित करणाराचा थ्रो पाहायला मिळत होता. कुठे चुकून अचानक मध्ये भयानक काही घडलं तर याची उत्सुकता होती विकास याला, कारण यष्टीरक्षक संदीप आहे. चांगला गोलंदाजीची नजाकत पाहायला मिळाली आपणास विकास शिर्केच्या माध्यमातून. आणि 4 षटका अखेरी संघाची धावसंख्या आहे ती 25. 25 लॉस ऑफ 4 विकेट्स. क्या बात है, यष्टीरक्षक पहा, ओल्ड इज गोल्ड याचं उत्तम उदाहरण पिंटू पाटील यष्टीरक्षकाची भूमिका निभावतोय. आणि तितकाच मोठा प्रहार पाहायला मिळतोय. आकाशाला गगनभेदी असा गवस निघालणारा षटकार. डीजे गणेश प्रसन्न झाल्यासारखं परखंदळे संघासाठीचा गणेश काटकरच्या रूपानं पाहायला मिळतोय. तू जर मला मोठा फटका मारू शकतोस तर माझाही अनुभव माझ्या सोबत आहे, अनुभवाची गाठ माझ्या सोबत आहे, त्याचा मी खरोखरच लयलूट करून देणार नाही याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. संदीप फलंगडे आणि गणेश काटकर मात्र माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हेलियन. नाव काही नाही. पिंटू पाटील प्रयत्नशील होता. पिंटूचा नेम चुकला, थोडस काहीतरी उत्सुकता वाटली होती, माझ्या हातून एका तरी विकेटचं काहीतरी माझ्या नावी लागेल, परंतु तोही चान्स सुटला. आणि 5 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 32. आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 33 धावांची गरज असेल. जरा क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. परकंदळे संघाच्या संघनायकाला विनंती करू इच्छितो, अजून एक सामना आपणास खेळवायचा आहे.
मयत मात्र चेंडूने जिंकली. चेंडू सीमारेषे पार. चौकार. एक चांगली आकर्षित करणारी खेळी पाहायला मिळाली आजच्या दिवसाला. आपणास गणेश काटकरच्या माध्यमातून अष्टपैलू खेळी करताना पाहायला मिळतो. एक चांगला नामवंत गुणवान असा खेळाडू फरखंदळे गावचा गणेश काटकर. खरोखरच गणेश जणू काय आज प्रसन्नच झाले की काय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र साहिल यशस्वी. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 9 बिनबाद 6. खरोखरच मर्यादित षटकांचे आपण सामने खेळताना एक घातकी षटक असतं ते म्हणजे पॉवर प्लेचं. त्याच्यावरती जो आपला मनमुराद फलंदाजीचा आनंद लुटतो पहा. डीप स्क्वेअरच्या दिशेने जाताना चेंडू क्षेत्ररक्षकाचं पणाला लागताना मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8. चांगला मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि साहिलच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. डीजे. आता पहा प्रहार कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. ते म्हणजे साहिल फ्रॉम मुटकलवाडी. मूर्ती लहान कीर्ती प्रहार मोठा. पहा कीर्ती महान असं एक उत्तम उदाहरण देताना संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 18. साठीचं दुसरं षटक हाताळतोय अमोल पिंपळे. पाहायचंय अमोल आपल्या संघासाठीची अनमोल कामगिरी करेल का. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज विकास शिर्के. अमोलला मात्र लौकिकतेची गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठीचा तारणहार बनावं लागेल. कारण एक वेलसेट जोडी आपल्याला फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. साहिल आणि विकास. आत्ता मात्र चेंडू थांबणे नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. संघाची धावसंख्या होते ती 22 बिनबाद 22. नो लॉस 22. चुकीला माफी नाही याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. मुटकलवाडी संघाला मात्र पहिला धक्का. विकास शिर्के बॅक टू द पॅव्हेलियन. अवघ्या 4 धावावरती माघारी परततोय. परंतु यावेळेला वेल सेट बॅट्समन. स्ट्राईक एंडला साहिल आणि साहिल याची साथ देण्यासाठी येतोय तो अरविंद. साहिल लाड आणि अरविंद पाटील
पिंटू पाटलाची व्यूहरचना पहा काय आहे ते या क्षणाला या सामन्यादरम्यान पाहायला मिळतंय. पिंटू पाटीलचा पुतण्या स्वतः खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या खरोखरच मुटकलवाडी संघ म्हटलं तर त्याची खरी मुख्य भिंत म्हटलं तर पिंटू पाटीलकडे आपण कायम पाहायला हवं. गेले कित्येक वर्ष आपल्या सर्व नवतरुण खेळाडूंचा एकोपा जपून ठेवण्याचा मुख्य सूत्रधारी म्हटलं तर पिंटू पाटील म्हणून त्याच्याकडे आपण पाहणं गरजेचं आहे. आता मात्र कोणतीच चूक नाही. चेंडू मात्र सीमारेषे पार. चौकार. वेल सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 28. अवघ्या 5 धावांपासून विजयी दूर आहे. जवळजवळ विजयाची वाट सुकर करून ठेवली तो वेल सेट बॅट्समन साहिल लाड. खरोखरच लाडांचं पोरग शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव झंझावत ठेवताना पाहायला मिळत आहे. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाकडचं प्रतिनिधित्व करताना. दोन षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 28. आणि वेल सेट बॅट्समन काय असतो याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. साहिल लाड ऑन दी फायर. चेंडू सीमारेषे पार. चौकार. पहा साहिल लाड ऑन दी फायर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. आणि या 6 धावेंचा खरोखरच प्रहार पाहायला मिळाले. हा विजयी षटकार आणि वैयक्तिक 33 धावावरती नाबाद राहिलाय साहिल लाड. साहिल साठी जरा टाळ्या व्हायला हव्यात. खरोखरच शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी ज्यांचा मनसुबा होता की ही ट्रॉफीचं नियोजन करण्याचा आमचा हेतू का होता त्याचं उत्तम उदाहरण साहिल सारखी तरुण पोरं पुढे यावी. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे साहिल लाड.